नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले की हायकमांडकडून बोलावणे आल्यास आपण दिल्लीला जातो, मात्र राज्यातील राजकारणावर कोणतीही चर्चा करत नाही. प्रियंका गांधी यांच्या आसाम दौऱ्यादरम्यानही आपले राज्य राजकारणावर बोलणं झालेलं नाही. अमेरिकेच्या कराच्या विषयावर राहुल गांधींच्या टीकेबाबत विचारल्यावर त्यांनी सांगितले की राहुल देशाच्या हितासाठी भूमिका मांडत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून ते या विषयावर आपले मत मांडत आहेत, असे शिवकुमार यांनी स्पष्ट केले. बेळगाव येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रमेश जारकीहोळी यांनी गेल्या 25 वर्षांपासून दलित लोकप्रतिनिधींवर अन्याय होत असल्याचा आरोप केला. आमदार चंद्र लमाणी यांच्या विरोधात त्यांच्या समाजातील काही व्यक्ती आणि स्वामीजींनी कट रचल्याचा दावा करत दोषी असल्यास कारवाई करावी, मात्र प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धारवाड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सुरेश यांच्यावर निवृत्तीच्या दिवशी झालेली कारवाई खेदजनक असल्याचे सांगत राज्य सरकारवर लूट आणि पक्षपाती कारभाराचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका करताना ते पूर्वीसारखे सक्षम राहिले नसल्याचे जारकीहोळी म्हणाले. 2028 मध्ये आमचे सरकार सत्तेत आल्यास बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणांवर कठोर कारवाई करू, तसेच भाजपला कोणाची गरज नसून आगामी निवडणुकीत पक्ष बहुमताने सत्तेत येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिली. सोमवारपासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील अभिभाषणात त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. सीमा भागातील मराठी भाषिकांचे हित जपण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच सीमा भागातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका घेतली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. सीमावादाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट झाल्याने या विषयाला अधिवेशनात विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी अमननगर आणि रझा कॉलनी परिसराची भेट घेऊन पायाभूत सुविधांची तपासणी केली व नागरिकांशी संवाद साधत प्रलंबित नागरी समस्यांचा आढावा घेतला. त्यांनी लवकरच रस्ते बांधकामास सुरुवात करण्यात येणार असून स्वच्छता सुधारण्यासाठी गटार व जलनिस्सारणाची कामे हाती घेतली जातील असे सांगितले. सर्व कामे उच्च दर्जाची आणि निश्चित वेळेमध्ये पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. फर्स्ट क्रॉस, फारुकिया कॉलनी, वीरभद्रनगर येथे पेव्हर्स बसवण्याच्या नव्या उपक्रमालाही प्रारंभ झाला असून नागरिकांनी या विकास कामांचं स्वागत केलं आहे. बेळगाव शहरामध्ये मटका व जुगार विरोधात सीसीबी पोलीस आणि मार्केट पोलीस ठाण्याच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकून 4 जणांना ताब्यात घेतले. एकूण 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाईमध्ये रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. रविवार पेठ कांदा मार्केट परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाणी कल्याण मुंबई मटका जुगार सुरू असल्याची माहिती सीसीबी विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईमध्ये प्रशांत पाटील वय 29 व अक्षय गडकरी वय 26 त्यांच्याकडून 24,640 रुपये रोख रक्कम व ओसी चिठ्ठ्या जप्त केल्या. खंजार गल्ली परिसरातील मेन रतन मुंबई मटका जुगारावरही छापा टाकून हसन साब चिक्कोडी वय 32 व प्रकाश तुकाराम पाटील वय 32 तसेच त्यांच्याकडील रक्कम मोहम्मद शफी मोदींसाब तहसीलदार यांच्याकडे जाणार असल्याचे तपासावेळी स्पष्ट झाले. पुढील तपास सुरू आहे. सार्वजनिक श्री गणेश मूर्ती विसर्जन तलावाची खोली वाढवण्यात यावी असे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे. तलावांचे विस्तारीकरण करण्याच्याही सूचना त्यांनी केल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. त्याचबरोबर अलीकडच्या काळात मोठ्या मूर्तींची संख्याही वाढली आहे. मूर्तीच्या मानाने शहरात विसर्जन तलावांची सोय नाही, त्यामुळे विसर्जन प्रक्रियेला मोठा विलंब होत असतो. गणेशोत्सवाच्या तोंडावर श्रीमूर्ती विसर्जन संदर्भात होणारी अडचण दूर करण्यासाठी पोलीस आयुक्त बोरसे यांनी महापालिका आयुक्त कार्तिक एम यांना आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पत्र पाठवलं आहे.
महापालिकेनेही पोलीस आयुक्तांच्या पत्राची दखल घेऊन विसर्जन तलावांची खोली रुंदी वाढवण्याबाबत आतापासूनच प्रयत्न करणं आवश्यक आहे. या पत्रावर येत्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. बेळगाव येथील हिंडलगा स्पोर्ट्स क्लब आयोजित पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धा 22 फेब्रुवारी रोजी यशस्वीरित्या पार पडली, ज्यामध्ये 900हून अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. 5 आणि 10 किलोमीटरच्या विविध वयोगटातील स्पर्धकांमध्ये शुभांगी काकतकर, भूषण गुरव, डॉक्टर कीर्ती मल्लापूर, महेश संगपन्नावर, रूपा कापडिया, शिवानंद पद्मावती, सुनील हरिदास, नकोशा मंगन्नावर, सुनील डी, दीपा पिल्ले, सुशांत कारवेकर, अनिता पाटील, प्रसन्ना केबी, पार्वती पांडुरंग पाटील, अक्षरा मजूकर, मोहन पाटील, नम्रता कुमार आणि निधीश कित्तूर यांनी विजेतेपद पटकावले. या स्पर्धेमध्ये विविध वयोगटातील मुले-मुली, युवक आणि प्रौढ सहभागी झाले असून विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी व जय भारत फाउंडेशनचे नंदकुमार जयकुमार तलरेजा उपस्थित होते. स्पर्धेचे यशस्वी आयोजन मोहन नाईक, एबी पुंडलिक, चंद्रकांत कडोलकर यांनी पाहिले, तर सूत्रसंचालन व मार्गदर्शन प्रकाश बेळगुंदकर यांनी केले. स्पर्धेने स्थानिक क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह निर्माण केला आणि राष्ट्रीय स्तरावर सहभागाची संधी उपलब्ध करून दिली. बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याचा दर गत आठवड्याच्या तुलनेत 1,000 रुपयांनी घसरला असून या बाजारात पांढऱ्या कांद्याच्या फक्त 5 गाड्या दाखल झाल्या होत्या. पांढऱ्या कांद्याचा दर 800 रुपयांपासून ते 1,500 रुपयांपर्यंत होता, तर लाल कांद्याच्या 80 गाड्या दाखल झाल्या होत्या, ज्याचा दर लहान कांद्यासाठी 800 ते 1,000 रुपये, मध्यम 1,000 ते 1,300 रुपये आणि मोठा 1,400 ते 1,600 रुपये इतका होता. पांढऱ्या कांद्याची लागवड दिवसेंदिवस कमी होत असून शेतकरी लाल कांद्यावर अधिक भर देत आहेत. इतर भाजीपाला जसे इंदूर बटाटा आणि जवारी बटाटा यांचे दर गत बाजाराच्या तुलनेत स्थिर होते, मात्र रताळी आवक कमी असल्याने बाजारपेठेमध्ये पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या परिस्थितीमुळे कांदा व बटाट्याच्या भावांवर स्थानिक व्यापारी व शेतकऱ्यांचं लक्ष केंद्रित झालं आहे. सद्गुरू हरदेव सिंगजी महाराज यांच्या साजऱ्या होत असणाऱ्या जयंतीनिमित्त काल रविवारी 22 फेब्रुवारी रोजी खानापूर येथील मलप्रभा नदी परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. हे अभियान संत चॅरिटेबल फाउंडेशनच्या प्रोजेक्ट अमृत स्वच्छ जल स्वच्छ मन उपक्रमांतर्गत आयोजित केले होते. संत निरंकारी मिशनचे 100हून अधिक भाई बहन व जवानांनी उत्स्फूर्त सहभाग घेत नदीपात्र आणि परिसरातील कचरा गोळा करून स्वच्छता केली, तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. खानापूर पोलीस, वनविभाग व नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते, ज्यांच्या सहकार्यामुळे मोहिमेचे यश सुनिश्चित झाले. या निमित्ताने संपूर्ण भारतभर सुमारे 1,500 ठिकाणी जलस्रोतांच्या किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले असून पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेबाबत जनजागृती हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. श्री महिला क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित बेळगाव तसेच लोककल्प फाउंडेशन यांच्या वतीने जांबोटी गावामध्ये हाय मास्ट दिव्यांची सोय केली आहे. हा उपक्रम गावातील सुरक्षितता, दृश्यमानता आणि एकूण पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी राबवण्यात आला. दिव्यांमुळे रात्रीच्या वेळी परिसरात पुरेसा प्रकाश मिळेल आणि ग्रामस्थांना अधिक सुरक्षितता प्राप्त होईल. या यशस्वी उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी महिला क्रेडिट सौहार्द सोसायटीचे आभार मानले. चेअरपर्सन प्रतिभा दडकर, सीईओ तन्वी वेलंगी, लोककल्पचे संचालक किरण गावडे, संतोष कदम, अनिकेत पाटील आणि किशोर नाईक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते, ज्यातून संघाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रयत्न स्तुत्य असल्याचे दिसून आले. इन्व्हेस्टमेंट अशीच करणार ज्याने माझी हार्टबीट खूप अशी नाही होणार, आणि म्हणून एक पार्ट FD मध्ये नक्की इन्व्हेस्ट करणार, कारण FD आहे तर स्टडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टडी आहे. सुपा ग्रामदैवत आणि रामनगर येथील रामलिंगेश्वर मंदिराच्या जत्रोत्सवातील मुख्य रथोत्सव सोमवारी सायंकाळी 4 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. हर हर महादेव आणि जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला असताना हजारो भाविकांच्या उपस्थितीत मुख्य रथाने मंदिराला प्रदक्षिणा घालत हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेत पुन्हा मंदिरात परतला.
रथावर केळी, फुले आणि संत्र्यांचा वर्षाव करण्यात आला. तसेच रथ ओढण्यापूर्वी मानकरांच्या हस्ते मानाचा नारळ फोडण्याची परंपरा पार पाडण्यात आली. गाव व कुटुंबावरील संकटे दूर व्हावीत या श्रद्धेने भक्तांनी मनोभावे प्रार्थना केली. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहिले असून पुढील 5 दिवस जत्रोत्सवात विविध व्यापारी मांडवांमुळे उत्साहाचे वातावरण राहणार आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये आज सोमवारी जुगार अड्ड्यावर छापा टाकून 5 जणांना अटक करण्यात आली. पीआय सुंदरेश होळेनवर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमध्ये आरोपी नीलकंठ चंद्रप्पा पार्वती, राजेंद्र बाळापा उप्पार, राजू कलगौडा पाटील, सागर भोसले आणि महांतेश संगोळी यांना रंगेहात पकडले गेले. पोलिसांनी आरोपींकडून 20,300 रुपये रोख रक्कम आणि इस्पितळाच्या पानांचे बॉक्स जप्त केले. आरोपींविरुद्ध हिरेबागेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला गेला असून तपास सुरू आहे. छापे टाकणाऱ्या पीआय, पीएसआय आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याची बेळगाव शहराचे आयुक्त भूषण बोरसे आणि डीसीपी बर्मणी यांनी प्रशंसा केली आहे. निपाणी शहरातील अशोकनगर परिसरात भर दिवसात दुचाकीच्या डिक्कीतून 20,000 रुपयांची रोकड चोरी झाल्याची घटना घडली आहे. अभिनंदन मुदकुडे हे बँक व्यवहारासाठी बँक ऑफ बरोडाच्या शाखेत गेले असताना त्यांनी दुचाकी झाडाखाली पार्क केली होती. ते बँकेतून परत येईपर्यंत अज्ञात चोरट्यांनी डिक्कीत ठेवलेली रोकड लंपास केली. घटनेची माहिती मिळताच बसवेश्वर चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र चोरट्याचा माग काढण्यात यश आलं नाही. मध्यवर्ती आणि बँकांची संख्या अधिक असल्यानं या परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्यानं नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवून आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी केली आहे. बेळगावच्या वॉर्ड क्रमांक 27 मध्ये सुरू असलेल्या 4 भंगार यार्डांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची तक्रार पुढे आली आहे. भंगार साहित्य रस्त्यावर आणि पदपथावर टाकण्यात येत असल्यानं वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक रवी साळुंखे यांनी सोमवारी महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली. यापूर्वी 12 नोव्हेंबर 2024 रोजी ही तक्रार करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित भंगार यार्ड मालकांना नोटीस बजावून रस्ते व पदपथ मोकळे करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा नियमांनुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निपाणी तालुक्यातील बुदलमुख येथे ओढ्यावरील संरक्षक भिंत आणि बाजूच्या रस्त्याच्या प्रकल्पाचे शुभारंभ निपाणी ग्रामीण बँकेचे अध्यक्ष संचालक प्रकाश कदम, अविनाश पाटील, सुहास घुगे आणि अन्य उपस्थितांच्या सहभागात संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कारखान्याचे चेअरमन MP पाटील उपस्थित होते. निपाणी ग्रामीण बँकेचे अध्यक्ष प्रकाश कदम यांनी सांगितले की आमदार शशिकला जोल्ले आणि माजी खासदार व बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे 45 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या निधीमुळे डोंगर भागातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी महत्त्वाची कामे सुरू केली जातील. अध्यक्ष कदम यांनी या प्रकल्पासाठी आमदार जोल्ले यांच्या पाठिंब्यासोबत खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. निपाणी शहर व ग्रामीण भागात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच गायकवाडी येथील निपाणी मुरगुड मार्गावरील सुमित किराणा दुकानामध्ये सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूचे पत्रे उचकटून आत प्रवेश करत खाद्यतेल, तांदूळ, गहू, गुटखा, स्टेशनरी साहित्य, खेळणी व इतर जीवनावश्यक वस्तू लंपास केल्या. यात्रा रद्द झाल्याने दुकानात मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध होता. त्याचाच फायदा घेत मध्यरात्री 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही संशयित तरुण मास्क लावून फिरताना तसेच एक 4-चाकी वाहन जाताना दिसून आले आहे. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून गुन्हा दाखल केला असून चोरट्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी व्यापारी व नागरिकातून होत आहे. इलाइट म्युझिकल ग्रुप आयोजित कराओके गायन 2026 हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून क्वेस्ट टूरचे प्रायोजकत्व लाभले होते. स्पर्धेमध्ये 20 पुरुष आणि 20 महिला स्पर्धकांनी हिंदी, मराठी व कन्नड चित्रपटातील सुमारे 70 गाणी सादर करत रंगत आणली.
पुरुष गटामध्ये निलेश वालावलकर आणि महिला गटामध्ये प्रियंका सिद्धापूर यांनी विजेतेपद पटकावले, तर लकी ड्रॉमध्ये हेमा पत्तार यांना पारितोषिक देण्यात आले. प्रभाकर सुतार आणि ज्योती कारेकर यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण झाले. तसेच आरती सुभेदार व शांती वास यांच्या सूत्रसंचालनाखाली मंजुषा कुलकर्णी, पल्लवी हुद्दार, प्रसन्न हुद्दार, मंजुनाथ हिरेमठ, शांतेश संगुरमठ आणि प्रसाद तेंडुलकर यांनी आयोजनामध्ये मोलाची भूमिका बजावली. वीर आणि कित्तूर चन्नम्मा स्मरणोत्सव समिती बैलहोंगलने उपविभागाधिकारी यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात 2026च्या राज्य अर्थसंकल्पात कित्तूर प्राधिकरणासाठी किमान 200 कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली आहे. समितीने नमूद केले आहे की स्वातंत्र्य लढ्यामध्ये इंग्रजांविरुद्ध शौर्याने संघर्ष करणाऱ्या राणी चन्नम्मा यांच्या ऐतिहासिक स्थळांचा विकास राज्य सरकारकडून अपेक्षित गांभीर्याने होत नाही आणि मागील 18 वर्षात प्राधिकरणाला फक्त 43 कोटी 75 लाख रुपयेच मिळाले आहेत. निवेदनात बैलहोंगल येथे राणी चन्नम्मा यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाची बालिकांसाठी सैनिक शाळा, कित्तूर व बैलहोंगल येथे भव्य रॉक गार्डन तसेच कित्तूर किल्ला व सुमारे 30 ऐतिहासिक स्थळांचा तातडीने विकास करण्याची मागणी केली आहे. समितीने इशारा दिलाय की मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास 18 मार्चला पुन्हा बैलहोंगल शहर बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पावर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. भारत सरकारकडून भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग मिळाल्यानंतर जिल्ह्यातील प्रसिद्ध इंडी कागली लिंबूची परदेशात निर्यात सुरू झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमामध्ये त्याची प्रशंसा केली. राज्यातून बांगलादेश, नेपाळ, दुबई, अबुधाबी, कुवेत, श्रीलंका, पाकिस्तानसह सुमारे 25 देशांमध्ये या उत्कृष्ट दर्जाच्या लिंबूची निर्यात होत आहे. इंडी तालुक्यातील कोळुर्गी येथील तरुण शेतकरी चंद्रकांत मेडेदार यांनी एपिडा संस्थेच्या मार्गदर्शनाखाली UAE आणि काही युरोपीय देशांमध्ये निर्यात करून नवा आदर्श निर्माण केला. पूर्वी देशातील प्रमुख शहरांपुरती मर्यादित असलेली बाजारपेठ आता युरोपपर्यंत विस्तारली असून शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. दरवर्षी 350 ते 500 कोटी रुपयांची उलाढाल असलेला हा व्यवसाय आता 600 ते 800 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती लिंबू विकास मंडळाने दिली आहे. निपाणी शहरात स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि पथदीप यासारख्या मूलभूत सुविधा कर भरूनही समाधानकारक मिळत नसल्याने नागरिकांनी पालिका आयुक्तांकडे निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली. म्युनिसिपल हायस्कूलमधील 30 वर्षे जुनी पाण्याची टाकी अस्वच्छ असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने ती पाडून नवीन टाकी उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या डिजिटल फलकांवर नियंत्रण ठेवून महसूल वाढवावा अशी मागणीही करण्यात आली. विविध ठिकाणी उभारलेले अशास्त्रीय गतिरोधक अपघातास कारणीभूत ठरत असल्याने ते हटवावेत किंवा स्पष्ट चिन्हांकन करावं अशी सूचना निवेदनात नमूद आहे. तसेच शहरातील सर्व सरकारी व खासगी शाळांचे दर 3 महिन्यांनी सुरक्षा लेखापरीक्षण करावे अशी मागणी नवनाथ चव्हाण, फारुख पटेल, अशोक लाखे, उत्तम कामते आदींच्या उपस्थितीत करण्यात आली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.